जरांगे पाटील पुन्हा एकदा 28 तारखेपासून आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणासाठी बसले. पुन्हा एकदा मराठी वादळ दुसऱ्यांदा मुंबईमध्ये धडकलं आणि मुंबईमध्ये पुन्हा एक नारा घुमला, एक मराठा लाख मराठा. सरकारने पहिल्यांदा मात्र जरांगे पाटलांना बराचसा दम देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अगोदरच बोलले, सणावारामध्ये जर खोडा घातला छत्रपती शिवरायांनी निपात केलता. परंतु जरांगे पाटलांनी देखील पलटवार केला. गोळ्या घातल्या तरी चालेल, परंतु आम्ही मुंबईमध्ये येणारच. अखेर लाखोच्या संख्येने मात्र जरांगे पाटील निघाले. शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी येऊन नतमस्तक झाले आणि तिथून पुढे डायरेक्ट मुंबई गाठले. आझाद मैदानामध्ये भव्य आणि दिव्य स्वागत झालं आणि मग मात्र एक एक खासदार आमदार बीडचे जेवढे होते तेवढ्यांनी मात्र हजेरी लावली. पारणे तालुक्याचे माजी आमदार आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके यांनी देखील मात्र हजेरी लावली. तसं म्हणायला गेलं तर शरद पवार गटाच्या सर्वच खासदार आणि आमदारांनी हजेरी लावली असं मात्र म्हणावं लागेल. मग मात्र फडणवीसचा नारा, मुख्यमंत्र्याचा नारा होता का काही राजकीय गट मात्र यामध्ये सामील आहे, काही असो. परंतु मागील आंदोलनामुळे जो भाजपाला फटका बसला आणि त्यातून मात्र जे खासदार आमदार निवडून आले त्यांनी मात्र हजेरी लावली, एवढं मात्र नक्की. एक दिवसाची परवानगी दिली त्या आझाद मैदानावरती आणि पुन्हा एक दिवसाची परवानगी वाढवून दिली. मग नेमकं आता उद्या काय होणार? कारण महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची मात्र फडणवीसने मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मग नेमकं जरांगे पाटलांना अटक होणार का आंदोलनाला अजून परवानगी मिळणार हा येणारा काळ ठरवेल. नेमकी काय रणनीती करणार आहे सरकार? कारण जवळजवळ मुंबई बऱ्याच प्रमाणात मात्र मराठ्यांनी पॅक केली. काही असो, परंतु आरक्षण भेटेल का? आरक्षण भेटायला बी पाहिजे. शेवटी मराठ्यांच्या मुलांचा प्रश्न आहे. जय भवानी, जय शिवराय.